टिळा पाहिजे, गंध पाहिजे, मोकळा कपाळ कधी ठेवायचं नाही, लक्षात घ्या. आणि हे जर मोकळं निघालं तर तुम्ही सांगायचं मी पुसू का, असं नका करू. पण एक लक्षात घ्या, तुमच्या हातात आहे बरं, सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवलं तर तुमच्या मुलांना तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता, संस्कार देऊ शकता. दुसरी गोष्ट, आपला मुलगा कोणाच्या संगतीला फिरतो आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यावर त्याचं भविष्य ठरलेलं आहे. चांगले संस्कार आपण आपल्या लेकरांना द्या. दुसरी महत्वाची गोष्ट सांगेन, आता खेड्यापाड्यावर फार कमी दिसतो पण शहरामध्ये त्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. आपल्या मुलांना अंग झाकणं एवढ्या करताच आपण कपडे परिधान केले पाहिजे, अंग प्रदर्शनाकरता कपडे नसावे, लक्षात घ्या. कपडे हे लज्जा निवारण करण्याकरता असतात, अंग प्रदर्शन करण्याकरता नाही. मी माता माऊलींना विनंती करेन, आपल्या घरात ती मुलगी आहे, तुम्ही खूप श्रीमंत असाल तर तिच्या अंगावर 5-50 हजार रुपयाचा कपडा ड्रेस घाला. ऐका बरं, एक शेवटचं वाक्य फक्त. तुम्ही खूप सक्षम आहात, तुमच्याकडे खूप पैसा आहे, तर तुमच्या मुलीच्या अंगावर 5-50 हजार रुपयाचा कपडा घाला. पण एक लक्षात ठेवा, ती बाहेर पडताना कुठे अंगाने उघडी दिसणार नाही याची दक्षता आपण घ्या. एवढीच विनंती करतो.